पटकन बनणार आणि मुलांना तसेच मोठ्यांना खाण्यासाठी एक पटकन बनणार अशी आपण डिश बनवूया। इथे मी 2 बटाटा घेतलेले आहे, साल काढून टाकलेले, कच्चा बटाटा घेतलेला आहे। आता आपण बटाटा किसून घेऊया। ही डिश खाण्याकरता खूप छान लागत असतं आणि मुलांना ही डिश खूप आवडणार। छान असे बटाटे किसून घेतलेले आहे। आता आपण यामधला स्टार्च असतो तो काढून घेऊया। 2-3 पाण्याने छान स्वच्छ धुवून टाकूया। वरती छान स्वच्छ पाणी आले की समजायचं की छान स्वच्छ धुवून झालेलं आहे। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। एक कढई घेतलेली, कढई गॅसवर ठेवूया। यामध्ये थोडंच पोहा खायच्या चम्मचने 1 चम्मच तेल टाकूया। 1 कप पाणी टाकलेलं आणि यामध्ये मीठ टाकूया। एक उकळी आली की यामध्ये आपण बटाटा किसून घेतलेला होता तो टाकूया। 1-2 मिनिटमध्ये बटाटा शिजत असतं, कारण किसून घेतलेला आहे तर लवकर शिजत असतं। पटकन नाश्ता काय बनवायचा, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो आणि मुलांना चटपटीत असं खाण्याकरता खूप आवडत असतं। यामध्ये मी आमचूर पावडर टाकलेलं आणि जिरं, कोथिंबीर टाकूया। कोणती पण डिश असो, कोथिंबीर टाकलं तर छान चव येत असतं। यामध्ये एक मी हिरवी मिरची टाकलेली आहे, तिखट नाही आहे हिरवी मिरची, आणि चिली फ्लेक्स। मुलांसाठी बनवत असेल तर तिखटचं प्रमाण कमी जास्त करू शकता। मी इथे बेबी खाणार म्हणून इथे तिखटचं प्रमाण कमीच केलेलं आहे। यामध्ये टाकूया पाऊण कप गव्हाचं पीठ। गव्हाचं पीठ टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेऊया। गव्हाचं पीठ टाकलेलं आता आपण छान असं मिक्स करून घेऊया। ही डिश खाण्याकरता खूप छान लागत असतं आणि मिठाचं प्रमाण कमी जास्त करू शकतो। इथे आपण सुरुवातीलाच तेल, पाणी आणि मीठ टाकलेलं आहे, तेव्हाच मीठ किती प्रमाणात लागणार त्याप्रमाणे आपल्याला मीठ टाकायचं आहे। बघा, छान असं पीठ वगैरे मिश्रण बनवून तयार आहे। या पद्धतीने छान असं शिजून घ्यायचं। आता आपण थंड होण्याकरिता एका पातेल्यामध्ये काढूया आणि आता आपण चपाती बनवण्याकरिता पीठ भिजवत असतो त्याप्रमाणे भिजवून घ्यायचं आहे। बघा, छान असं पीठ तयार झालेलं आहे। गोळा करूया आणि आपण बटाटा किसून घेतलेला होता त्यामधलाच थोडा बटाटा बाजूला काढलेला, यामध्ये कढीपत्ता टाकलेला आहे, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, थोड्याच प्रमाणात हळद आणि यामध्ये टाकूया गव्हाचं पीठ। पोहा खायच्या चम्मचने 2 चम्मच गव्हाचं पीठ आणि थोड्याच प्रमाणात मीठ टाकलेलं आहे। छान असं मिक्स करून घेऊया आणि बाजूला ठेवून देऊया। चटपटीत डिश पटकन तयार होतो। थोडे पातळ झालेले होते, पुन्हा मी यामध्ये गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। छान असं मिश्रण बनवून तयार झालेलं आहे। आता आपण बाजूला ठेवून देऊया आणि आपण गव्हाचं पीठ आणि बटाटा शिजून घेतलेला आहे त्यापासून डिश बनवूया। यामध्ये थोडीच तीळ टाकली, तीळ टाकल्याने छान अशी डिशला चव येत असतं। मिश्रण बनवून घेतलेलं आहे, बाजूला ठेवूया आणि आपण पीठ शिजवून घेतलेलं होतं त्यापासून डिश बनवूया। लाटून पण बनवू शकतो, पण मी इथे छान असे छोट्या छोट्या आकार देऊन हातानेच डिश बनवून घेत आहे। छोटा गोळा केलेला आणि याप्रमाणे डिश बनवून घेतलेली आहे। खूप छान बनलेली आहे। ही डिश बनवून पण ठेवू शकतो, फक्त यामध्ये कांद्याचा वापर नाही करायचा। कांद्याचा वापर केला तर डिश बनवून नाही ठेवू शकत। बॅटर बनवून आपण सकाळी पण नाश्त्यासाठी ही डिश बनवू शकतो। छान अशी डिश बनवून घेतलेली आहे। आता आपण मिश्रण बनवून घेतलेले होते त्या मिश्रणमध्ये ही डिश टाकूया आणि कढईमध्ये थोडंसं तेल घेऊया आणि तळून घेऊया। रोज रोज नाश्ता काय बनवायचा, तर सहज आपल्या घरी बटाटा असतं तर ही डिश बनवू शकतो। तेल गरम झालं की आपल्याला ही डिश तेलामध्ये सोडायची आहे आणि छान अशी डिश तळून घेऊया। ब्राऊन कलर येतपर्यंत आपल्याला डिश तळून घ्यायची आहे।
नाश्त्यामध्ये गरम गरम खाण्याकरता काय बनवायचं, तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. इथे मी मोठा मीडियम टू मोठा गॅस ठेवलेला आहे आणि ही डिश तळून घेत आहे. आणि ही डिश तळताना तेल गरम असल्यावरच ही डिश तळण्याकरिता कढईमध्ये सोडूया. खूप छान लागत असते ही डिश. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा की डिश कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. छान असा ब्राऊन कलर येतपर्यंत पूर्ण डिश आपण तळून घेऊया. आपल्या घरी जे साहित्य असते त्यामध्ये ही डिश बनवलेली आहे. चटपटीत सहज आपण डिश घरच्या साहित्यामध्ये बनवू शकतो. बघा, छान असा ब्राऊन कलर आलेला आहे. या पद्धतीने मी पूर्ण डिश तळून घेतलेली आहे. बनवून बघा आणि कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. घरच्या साहित्यामध्ये आज नवीन डिश मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. खूप छान बनलेली आहे. बाय बाय.